नवी मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम के घनसोली डेपो में नवनिर्मित अत्याधुनिक जिम का उद्घाटन महापौर सुजाता पाटिल के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाइक, उप महापौर दशरथ भगत, परिवहन समिति सभापति विकास झंझाड़, परिवहन समिति के सदस्य, परिवहन विभाग के वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। परिवहन सेवा में कार्यरत अधिकारियों और कर्मचारियों का स्वास्थ्य बेहतर हो सके और उन्हें नियमित व्यायाम की सुविधा आसानी से उपलब्ध हो सके, इसी उद्देश्य के साथ यह व्यायामशाला शुरू की गई है। इस पहल से कर्मचारी वर्ग में फिटनेस और स्वास्थ्य के प्रति अधिक जागरूकता पैदा होगी। साथ ही दैनिक व्यस्त कामकाज के बीच समय निकालकर शारीरिक तंदुरुस्ती बनाए रखना कर्मचारियों और अधिकारियों के लिए और अधिक आसान हो जाएगा। इस अवसर पर महापौर सुजाता पाटिल ने मीडिया से संवाद साधते हुए इस पहल को कर्मचारी हित की दिशा में लिया गया एक महत्वपूर्ण और सराहनीय निर्णय बताया। खऱ्या अर्थाने आजच्या या धावपळीच्या जगात आपलं आरोग्य हीच खऱ्या अर्थाने संपत्ती आहे। सुदृढ मन आणि उत्तम आरोग्य असेल तर नक्कीच प्रत्येक माणूस, समाज आणि देश प्रगती करू शकतो। आणि खऱ्या अर्थाने आपण जिथं कार्य करतो तिथं जर ह्या सेवा आपल्यासाठी उपलब्ध असेल तर नक्कीच प्रत्येक जण त्याचा फायदा घेतो। कारण एवढं धावपळीचं जग झालेलं आहे, आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आणि कामाच्या वर्किंग आवर्समध्ये स्वतःच्या शरीराची काळजी घेणे नक्कीच सर्वसामान्यांना शक्य होत नाही। आज परिवहनच्या माध्यमातून इथं आरोग्य सेवा जी आपण व्यायामशाळा उपलब्ध केलेली आहे, खऱ्या अर्थाने या सर्वच कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। फक्त त्या कर्मचाऱ्यांनी आपला थोडा वेळ काढून त्याचा वापर केला पाहिजे। कारण आजच्या ह्या जगामध्ये इतकी धावपळ वाढलेली आहे आणि शरीराकडे दुर्लक्ष होत आहे आणि मग अचानकपणे आजारपण किंवा स्ट्रोक सारखे जे आजार आपण आता एवढ्या उष्मा वाढलेली आहे तर बघतो की प्रत्येक 10 मध्ये 2 जणांना स्ट्रोक्स येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तर कुठेतरी आपण आपल्या शरीराचं काळजी जर घेतली तर नक्कीच ह्या गोष्टींना आळा बसू शकतो आणि आपल्या वर्क प्लेसमध्ये जर ही सुविधा आपल्यासाठी अवेलेबल असेल तर नक्कीच लोक त्याचा फायदा घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये स्वतःचं शरीरच नव्हे तर ह्या माध्यमातून जर पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली तर चांगल्या कामाचं त्यांच्याकडून अपेक्षा आपण करू शकतो आणि चांगलं उत्तमरित्या कार्य करण्याचं काम त्यांच्याकडून होऊ शकतं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमी।